कुणासाठी बरी हो? सगळी दुःख पचवून एवढ्या कष्टाने सगळं उभं केलं होतं मी. आता ते कोसळायला आलंय. मी जगून तरी काय करू? ऐका तुझ्याकडे कुठलं उत्तर नाही असेल तर दे मला. माझं झालं समाधान तर घेईन मी औषध. म्हणून मी इकडे परत यायला नग म्हणत होतो. चांगलं चाललं होतं की आपलं. मिसळ, रिक्षा, नवीन आयुष्याला सुरुवात झाली आपल्या. मी इकडं आलो आणि समजच इसकटलं. वाचतात. अहो आपण इकडे आलो नसतो तर आईंचं काय झालं असतं? त्यांनी एकटीने कसं तोंड दिलं असतं या समध्या घोळाला? आणि कुणी धीर दिला असता हो त्यांना? तुझ्यावर अजून बी रागच आहे तिचा. हो, तो राग आपण घराबाहेर पडलो ना म्हणून आहे. आपण जर घराबाहेर पडलो नसतो तर कदाचित ही वेळच आली नसती. वाचतात. आपण गेलो आणि जाऊबाईंना मोकळं रानच गावलं आणि त्यांनी समद बात करून ठेवलं. बरोबर आहे पैलवान तुझं. अरे तर आपण जात राहायला पाहिजे होतं फॅक्टरीत. तेच म्हणते मी वाचतात. आता परत तीच चूक करायला न ग. आपण काय घराच्या बाहेर पडायचं नाही. आपला मिसळचा गाडा सांभाळायला मम्मी आणि पप्पा आहेत. त्याशिवाय चिन्या भाऊजी बी आहेतच की मदतीला. वाचतात. तिकडनं आलेले पैसे आपण इकडे देऊया. पण आपण आईंची साथ सोडायची नाही. त्यांच्यावर कुणी हल्ला केलता हे बी मला हुडकून काढायचे. ते बी आहेच. हल्लेखोराचा छडा लावायलाच लागतोय. त्या बिगर मला बी स्वस्त नाही बसवायचं. बर वाचतात. मी आले स्वयंपाक घरावर. ठीक आहे. आवरा स्वयंपाकघर आवरा, समद घर आवरा. जेवढं आवरायचं तेवढं आवरा. माझ्या पसाऱ्या पुढं तुझा निभाव लागायचा नाही. हे बघा काका. हिरो आहेस का बाबा? पिल्या हे ठेव डोक्यावर. रडू यायचं नाही. चिर चिर. हा. मिने अगं ते पोहे धुवून घे की ग. काय करताय जाऊबाई? नॉट लुकिंग. ब्रेकफास्ट बनवायलोय ते. घरच्या एल्डर डॉटर ऑफलो आम्ही. त्यामुळे आईंची तब्येत बरी की नाही तर आता आम्हाला सगळं करावं लागणार आहे. काय मिने? आज अचानक उपरती झाली काय? अचानक व्हॉट अचानक? नाही म्हणजे इतक्या दिवस आईंना राबवलं तुम्ही. आता त्या चिडल्या म्हणलं की घर सांभाळायची हौस उफाळूनच आली की. ए यू नॉनसेन्स. तू काय लेक्चर झाडायलीस ग आम्हाला? आई आमच्यामुळे नाही तर तुझ्यामुळे चिडलेत. आणि एवढंच वाटायलंय ना तर मग घर सोडून आउट हाऊस कशाला गेलीस? इकडेच राहायचं होतं की. नाहीतर काय. आणि आता करतोय ना आम्ही, मग कशाला कालवा करायलीस? तुझी तुझा की तालमीला. आईंना बी घरात शांतता हवी जरा. आमचं आम्ही बघतो काय करायचं ते. तू तुझं बघ. सरक जाऊ दे मला. आई नाश्ता. नकोय मला.
अहो आई, असं कसं नाश्ता न करून चालेल? औषधं खायचीत की नाही तुम्हाला? थोडा तरी खाऊन घ्या की हो. मी एवढ्या कष्टानं उभी केलेली फॅक्टरी बर्बाद करायला निघालीस आणि त्या हे काळजीचं नाटक करतेस? अहो आई, नाटक नाही आई, इन रियालिटी काळजी करायला आहो खरंच. आणि तुम्हाला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालीये बघा. येस आई, म्हणजे तुम्ही कमावलेलं शेविंग करण्यासाठीच मी हे समज केलंय. आई आता मला सांगा, मी जर सगळ्या मिस्टेकी मान्य केल्या असत्या आणि मला अटक झाली असती तर आपल्या कंपनीची केवढी बॅड पब्लिसिटी झाली असती. खरंच आई, आई अहो, मी असं केल्यामुळे काय झालंय बघा की आपले जुने क्लायंट आहेत की नाही ते तसेच आहेत, कुठं बी गेले नाहीत. शिवाय मी सुद्धा फ्री आहे, त्याच्यामुळे मी कंपनीवर होल्ड करू शकते. आई अहो, अशा रीतीने मी कंपनी वाचवलीये. कसं कळणं झालंय तुम्हाला? आई बरोबर आहे तिचं. नाही, तिने तुला न विचारता निर्णय घेतलाय खरा, पण अगं आई तेव्हा तेवढा वेळच नव्हता. होय की उलट बाईसाहेब, जाऊबाईंनी सटदिशी निर्णय घेतला म्हणून फॅक्टरी वाचली तरी हो, नाहीतर कुलूपच लागलं असतं. झालं बोलून? आता निघा, मला वाटलं तर करीन मी नाश्ता. करा आई नक्की नाश्ता. तुझ्यासोबत जे काही भारी फिलिंग असतंय ना ते पाहिजे ग. हा काही अर्थच नाही राहिलाय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. काय काय झालंय तंतणायला? अहो, आई एक सबूत बी बोलायला तयार नाहीयेत आमच्या सोबत. असंच पाहिजे तुम्हाला. तुमची कर्माचा शी म्हणल्यावर कशाला बोलल? नजरेमोर उभी करते ना, नशीब समजा. बोला, तुम्ही बी मलाच बोला. मी ना उगाच फसले माहिती का ह्याच्यात. मला वाटलं होतं चांगलं फॅक्टरीमध्ये जाऊन स्वतःची चुणूक दाखवावी, पण कसलं काय, तिथं बी मोलकरीनच करून ठेवली माझी. नाही नाही, मला ना आता ह्याच्यात अडकायचंच नाहीये. मी आपली तुमच्यासोबतच बरी आहे. अहो, घ्या की मला परत व्हिडिओमध्ये. आता ना मी फुल टाइम फक्त तुमचीच. आली मोठी शहाणी म्हणे फुल टाइम तुमची. फॅक्टरीच्या जोरावर मला लाथडलीस ना व. आता बस बोंबलेत. हो, असं काय करताय? नाही नाही, लाडात तर तू येऊच नको. तुला व्हिडिओ मध्ये घेणं लांबच, पण साधा व्हिडिओ कॉल बी करणार नाही आता. इतकं काय झालं हो चिडायला? कारण तू आईसोबत वागलीस तशी. त्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. गेल्या अनेक रात्री आप्पा येत होता स्वप्नात. जगमग झालती त्याच्या जीवाची. का ते आत्ता समजायला. लय वाईट चाललंय हे समजा व्हायचं. पोरं एवढ्या हाताबाहेर जातील असं वाटलं नव्हतं मला. आता तुम्हीच सांगा भाऊजी, आई म्हणून काय करायचं बाकी ठेवलंय मी? म्या तरी कसं सांगणार वय. मला ना अनुभव ना अधिकार. म्हणून हे लग्न, घर, संसार या भानगडीतच पडलो नाही बघा. वैरागी आयुष्य जगलो. आणि आता जाणवायलंय का तोच निर्णय योग्य होता माझा. नाही म्हणून तर तुमच्या मदतीसाठी येऊ शकलो. नाही तर माझं मलाच निस्तरत बसावं लागलं असतं समजा. खरं आहे तुमचं. कधी कधी खरंच वाटतं की हे सगळं पोल आहे, कुठेतरी दूर निघून जावं एकट्यानं. पण पोटची पोरं आहेत, जीव अडकलाय, त्यांच्यासाठी थांबायचं. पण तरीही मला वाटत स्वतःला त्रास झाला ना तरी चालेल,
पण पोरांना वळण लागलं पाहिजे आणि त्यासाठी एक निर्णय घेतलाय मी. आता करावंच लागतंय. एक घावानं दोन तुकडे. या या पैलवान या. नि, तालमीत घुमून दमला असेल ना व? आयता नाश्ता केलाय तेवढा गिळायला चला. ओ नो पिल्या, नाश्ता तर एम्प्टी. ओ माय गॉड मम्मा, फिनिश्ड? टोटल फिनिश. हाऊ फिनिश्ड? अंदाज चुकला वाटतं. चुकला की चुकवला हे न समजणे इतके दूध खुळे नाहीत वैरी. आमचा खुराक बनवायला आम्ही समर्थ आहोत. हिरो, सरळ बोललं तरी वाकडेच शिरायचं असतं खरं तुम्हाला दोघांना. दिवसाची सुरुवात ना असं. आम्ही कुठं काय बोललोय भाऊजी? अहो, नाश्ता संपला असेल तर आम्ही नवीन बनवतो एवढंच म्हणले. हे आमचं जाऊ द्या, आईंचा नाश्ता झाला. अगं बाई, बघितलं का बंडा काकी? केवढी काळजी हिला आईंच्या नाश्त्याची, जसं काय आम्ही उपाशीच ठेवतो त्यांना. अहो, तसं नाही म्हणत आहे, आईंना नाश्त्यानंतर ना औषध घ्यायची असतात म्हणून म्हणलं. म्हणजे जसं का आई तुझ्या हँडमेडनच गोळ्या खाणार आहेत. तुझ्या हँडमेडचा वॉटर बी नव्हे ग त्यांना. हल्ली मोठी गोळ्या देणारी. काय भैया, आता वाकड्यात कोण शिरते? हो वाकड्यात. वॉट वाकड्यात? मुद्दा स्ट्रेट मध्ये सरळ आहे. हा, आणि तुमच्या आई साहेबांनी माझ्या पिल्याच्या हँडमेड गोळ्या घेतल्या बी. हा तुझं काय पिल्या? आऊ टाइमपास. फॅक्टरीला जायचंय ना व? आवरा हरीमध्ये लवकर. ते वॉटर दे इकडं. या या बसा बस. कंची मिसळ आणू? नाही मिसळ नको. आमच्या मालकीनबाई कशा आहेत आता? दाजी वाजतात सकाळी म्हणालेत की आता बरे आहेत त्या. देव पावला ग बाई. पण आता मालकीनबाई फॅक्टरीवर केव्हा येणार काही समजलं काय? नाही ते काही जावई बापू बोलले नाहीत काही. व्हॉट टाइमपास गोईंग? वर्कलोड नाही तुम्हाला? वर्कलोड सोडून टाइमपास करायला यांच्या सोबत? मीने तुला काय सांगितलं होतं, ध्यानात आहे ना? बाय बाय, इथं येऊन कोण कोण मिसळ खातंय त्यावर बारीक लक्ष आहे माझं. समद्यांची नोंद ठेवायली आहे बघा मी. बाईसाहेब, आम्ही इथं मिसळ खायला नाही आलो. मालकीनबाईंची तब्येत कशी आहे ते विचारायला आलो. त्या एवढ्या घेरी येऊन पडल्या, तुम्ही काय बी सांगितलं नाही त्यांच्याबद्दल. व्हॉट टेलिंग डिफरंट? आणि त्यांची काळजी घ्यायला आम्ही स्ट्रॉंग आहे. यू डोंट वरी. यू गो टू युअर वर्कलोड. मीने लईच बॅड स्मेलिंग करायलंय नाही बाई. हा वास जर आपल्या मसाल्यांना लागला की नाही तर आपल्या फॅक्टरीची बी बॅड पब्लिसिटी व्हायची. त्यामुळे यांना इकडनं हाकलावंच लागतंय बघ. स्वतःहून गेले तर ठीकच आहे, नाहीतर म्युन्सिपाल्टीला कंप्लेंट करून यांची हक्कलपट्टी करावी लागतीये.
आमचा गाडा हटवायलेत काय? थांब बघतोच. कसं चाललंय समजा? बरं चाललंय. तुम्ही इकडं नाही म्हणजे घरी समजा ठीक आहे ना व? होय होय, समजा ठीक आहे. अहो इकडे जवळच एक भाडं सोडायला आलतो, म्हणलं मग जाता जाता तुम्हाला भेटून जावं. तुम्हाला उगाच इकडं अडकल्यावानी वाटत असेल ना? हो नाही नाही, तसं काही बी नाही. उलट लेकीच्या संसाराला आमचा हातभार लागतोय याच्यातच समाधान आहे आम्हाला. बरं आल्या सरची नाश्ता करून जावा. पिंट्या दाजींना मिसळ दे. अहो नाही नाही नका, सकाळची येळ आहे, भाडी असत्यातले. मी निघतो. ओ दाजी, अहो असं काय करायलेत? स्वतःच्याच गाड्यावर एवढं लाजायलेत वय? अहो जावा की खाऊन. बरं ठीक आहे, आण मिसळ. पिंट्या अरे जरा रस्सा आणखी. होय. सावकाश सावकाश सांडवशील बघ. बाईसाहेब गाडी पंक्चर झाली. व्हॉट? टायर पंक्चर? टायरला बी आताच पंक्चर व्हायचं होतं. आता घरला बाई कसं जाणार आहे ते बी कमिंग सून. रिक्षा तरी कुठं मिळणार आता इकडं? भाईसाहेब रिक्षा. ए यू रिक्षावाला, चल कमिंग सून घरला सोडा मला. हे घ्या आई, औषध. नकोय मला. तू तरी कशा पायी माझी काळजी करतेस? गरज नाहीये त्याची. आई मला ठाऊक आहे तुमचा अजून बी माझ्यावर राग आहे म्हणून, पण तुमची काळजी करणं हे सून म्हणून माझं कर्तव्यच आहे आणि माझा हक्क बी आहे. तुम्ही भले सासू म्हणून मला जीव लावा अगर नका लावा, पण मी माझ्या कर्तव्यात कमी नाही पडणार. मी तुमची काळजी घेणार आणि रक्षण बी करणार. रक्षण? तू माझं रक्षण करायला माझ्या जीवावर कोण टपून बसलंय? तेच तर मला हुडकून काढायचंय. आई, मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या दिवशी तुमचा ऍक्सिडेंट झालता त्याच्याच दुसऱ्या दिवशी ज्या बाईला तुम्ही वाचवलेलं ना
तिचा खून झाला. ती बाई तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, काहीतरी बोलत होती. ते तुम्हाला आठवतंय का? जरा बघा ना. अ, 0 मिनिटात घरला सोडतो बघा तुम्हाला. बसा की तुम्ही रिक्षेत. भाऊजी हळू भाऊजी जरा हळू चालवा की. भाऊजी हळू चालवा की. भाऊजी हळू चालवा की.